काळामध्ये ज्यांनी स्वराज्यासोबत निष्ठा राखली आणि शिवछत्रपतींना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. मंत्री महोदय अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्यामध्ये उपस्थित होत आहे, त्यामुळे स्वयंसेवकांनी अक्षता वाटायला सुरुवात करावी. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित या समारंभामध्ये मी आपल्या आपल्या सर्वांचं पारंपरिक आहे. स्वराज्याचा झेंडा रोवला मावळ्यांनी सरशी केली आणि स्वतः मात्र धारातीर्थी पडले. जिथं ते धारातीर्थी पडले तिथे शिवाजीराव इंगळे यांच्या समाधीसह अश्वारूढ स्मारक तयार आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी एकदा नक्की बघावं. पण याच बरोबर माती शौर्याची निधडीच्या निष्ठा अपार माती म्हणूनच जोडल्या गेली छत्रपतींशी नाती. निष्ठा अपार माती दुर्लक्ष करतात हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. आम्ही आमच्या गाडीवर मोठ्या अभिमानाने लिहितो राज शिवबा छत्रपती. अरे बघतोस काय मुद्रा कर परत तू हीच गाडी एका संध्याकाळी एका प्लेअर बाहेर समोर उभी असली ना तर हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. जिजाऊंनी शिवरायांना सांगितले होते की शत्रूच्या स्त्रीत आपली आई बघा, रकुमाई बघा, परंतु आज आमच्या साईबाईंनी सुरक्षित नाहीये. हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. घडविले शिवबा रयतेला उद्धारिले तो आदर्श राजा झाला, रयतेला उद्धारिले तो आदर्श राजा झाला. संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही, संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही. धन्य तुम्ही महाराजांचा एकदा जय जयकार व्हायलाच हवा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. तुमचं अनेकदा प्रयत्नही झाले, परंतु खऱ्या अर्थानं या वर्षी या करवंद महोत्सवाला विधानसभेमध्ये सन्माननीय या कर्तव्यदक्ष मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी या इतिहासाच्या पाऊल खुणा पुन्हा जिवंत केल्या. 370 वर्षा अगोदर या पवित्र मातीमध्ये घडलेल्या करवंद महोत्सवाला मान्यता मिळाली. हा उत्सव एका वर्षी होणारा नाहीये, हा उत्सव वर्षानुवर्ष होणार आहे. इतिहासामध्ये ही घटना जी झाली होती त्या घटनेला पुन्हा दरवर्षी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामधील प्रत्येक नागरिक आपण सहभागी होऊया. अवघ्या काही क्षणामध्येच मान्यवर आणि सर्व या ठिकाणी